आपण हा उपक्रम जर एकंदरीत पाहिला तर मला तरी असं वाटतं की लोकशाहीचा एक महत्त्वाचा स्तंभ हा पत्रकारिता असतो. त्याच्यात सकाळची भूमिका मला तरी असं वाटतं आम्ही अजून अधोरेखित केली पाहिजे की मात्र समाजाला बातम्यांशी जोडणं, घडणाऱ्या घटनांसोबत अवगत करवणं, एवढाच जो समजा आजच्या व्याख्येमध्ये जो एक संबंध राहिला आहे ना मीडियाचा, मला वाटते सकाळनी एक पाऊल पुढे जाऊन याच्यासोबत कुठे आध्यात्मिक संबंधसुद्धा कसे प्रस्थापित होतील याचं उत्तम उदाहरण ठेवलं. नवे आता सुद्धा या संपूर्ण समारंभामध्ये आता संपूर्ण उत्सव म्हणेल मी बरं का, इट इज अ काइंड ऑफ फेस्टिव्हिटी वी आर ओव्हरवेल्मिंगली जॉईंग. म्हणजे मला तर असं वाटतं की दिवाळी आणि दसऱ्याच्या मधात आम्हाला सकाळी एक सुंदर आध्यात्मिक पहाट दाखवलेली आहे. 18 संतांच्या पादुका एकत्रित केलेल्या. सनातन धर्माच्या बाबतीत आम्ही जेव्हा बोलायला जातो तेव्हा सनातन धर्माची एंटायर फिलॉसॉफी ही श्रीमद भगवद्गीतेवर आधारित आहे. आणि मला तरी असं वाटतं की जर बारकाईने आपण विचार केला, कदाचित ही गोष्ट सकाळचे सुद्धा सगळे समुदाय पहिल्यांदा ऐकत असतील, पण मला तरी असं वाटतं की ज्या ज्या संतांच्या पादुका सकाळनी बोलावल्या ते सगळे संत सकाळच्या पुण्याईने इथे आलेले आहेत. हे सगळे 18 संत म्हणजे संपूर्णपणे सनातन धर्माचा आद्य ग्रंथ असलेल्या श्रीमद भगवद्गीतेच्या 18ही अध्यायांचं प्रतिनिधित्व करतात. आणि मला तर वाटतं की जेव्हा आपण या पादुकांचं सगळं दर्शन करतो, सगळ्या संतांचे आशीर्वाद घेतो, तेव्हा आपण या गॅलरीमध्ये प्रवेश करतो. तिथे यांनी सेक्शन केलं ज्ञान योग, भक्ती योग, लक्ष्मी योग, कर्मयोग. मला तरी असं वाटतं ही सुंदर कल्पना आहे की जेव्हा आपण 18 पण अध्याय श्रीमद भगवद्गीतेचे या 18 संतांच्या संगतीने, 18 संतांच्या स्पर्शाने स्पर्शित करून पावन होतो, तेव्हा कुठेतरी आपल्याला ज्ञान, भक्ती, कर्म यांचे धडे मिळू शकतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे अजून अधोरेखितली एक गोष्ट आवडती अशी आहे की यांनी दृकश्राव्य माध्यमांचा अतिशय सुंदरपणे उपयोग केलेला आहे. आपण जेव्हा म्हणतो की जुनी पिढी आणि नवीन पिढीमध्ये अंतर आहे, नवीन पिढी अध्यात्माकडे येत नाही, पण इथल्या ज्या सगळ्या गॅलरीज आहेत ज्याच्यात काहीतरी कंटेंट चालू आहे, सगळेजण हेडफोन्स लावून चालू आहे, तिथे प्रॉपर एक टी व्ही आहे, त्या टी व्हीवर अँड्रॉइड कनेक्शन चालू आहे. दृकश्राव्य माध्यमांमध्ये एवढे सगळे भक्त एका जागी एकत्रित बसून एवढ्या सगळ्या दालनांमध्ये परिपूर्णतेने, शांततेने सगळं ऐकत आहे. मला तर वाटतं की सकाळच्या सगळ्या यशस्वीतेमध्ये, मी असं म्हणेल बरं का, की सकाळच्या यशस्वीतेमध्ये अध्यात्माची पुण्य जर आपल्याला दिसून पडत असेल तर आम्हा सगळ्या महाराष्ट्रीयन, खास करून ज्ञानोबांच्या, तुकोबांच्या स्पर्शाने स्रवित झालेल्या मराठी बांधवांना असं म्हणावं लागेल की या निमित्ताने दृकश्राव्य माध्यम किंवा वृत्तपत्र, वृत्तवाहिनी यांच्या माध्यमातून सकाळनी आम्हाला सर्वांना बरं का अध्यात्माची एक नवीन सकाळ पहाट दाखवलेली. रामकृष्ण.